सारखेच कोणतरी पर्यटक ट्रेकर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. पण एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे असं तर मंडळी फायनली आम्ही डोंगराच्या माथ्यावरती पोहोचलो आहोत. जय शिवराय मंडळी. तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही आलेलो आहोत एक अशा नवीन ठिकाणी ट्रेकिंगसाठी. तुम्ही मागे पहा, तर हेच ते ठिकाण आहे. तर या ठिकाणी आता आम्ही आलेलो आहोत ट्रेकिंगसाठी. तर आज आपला पूर्ण दिवस आपण ह्या डोंगरावरती आपण घालवणार आहोत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा. आपण आज नक्की कुठं आलोय हे तुम्हाला हे आमच्या व्हिडिओमध्ये राहिलं तरच समजेल. आणि अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबून ऑलवरती क्लिक करायला विसरू नका. तर मंडळी आता दुपारचे वाजलेले आहेत 12:30. तर ट्रेक चालू करायच्या आधी आपण पहिलं करून घेऊ एक थोडासा नाश्ता. तर तनू आता आपण नाश्ता करून घेऊ, म्हणजे आपल्याला पूर्ण डोंगर चढायचं आहे, म्हणजे भूक लागायची नाही लवकर, बरोबर ना? तर आपण नाश्त्यामध्ये आणलेले आहेत वडापाव. हे घ्या, आता नाश्ता करू पटकनी. आणि अजून आपल्याकडं खायचं आणलेलं आहे भरपूर, त्यामुळं घाबरू नको, आपल्याला वेळ लागणार आहे इकडं. हां बरोबर ना? तर करा, सुरुवात करा. अजून आहे, आता आले जवळ, जाऊ आपण. पाणी पी. आपण अजून ट्रेक तर भरपूर आहे, पण ताण लागल्यामुळं आपण या ठिकाणी पाणी प्यायला थांबलो होतो. आता पाणी पिऊन झालेलं आहे, आता आपला पुन्हा ट्रेक चालू झालेला आहे. चलो हळू. दमलाय का? हा राहिलं आता बघ, अजून इकडे जायचं आपल्याला, आता थोडं राहिलंय. हा चलो. दमला नाही ना? मग काय तर, मग आता आपण काय तर आता संध्याकाळपर्यंत जाणार नाही घरी. तर मंडळी ह्या ट्रेकला यायचं कारण म्हणजे हे की आता सध्या थंडीचे दिवस चालू आहे आणि थंडीमध्ये आपण आपल्या शरीरासाठी थोडंसं एक्सरसाइज केली पाहिजे. आणि सगळ्यात बेस्ट एक्सरसाइज म्हणजे ही एक उत्कृष्ट ट्रेक करणे ही असते. आणि ट्रेक करताना असं गरजेचं नाही की तुम्ही गड किल्ल्यावरतीच केलं पाहिजे किंवा काय, तर तुम्ही कुठे डोंगरावरती गड किल्ल्यावरती केलं तरी उत्तमच आहे, तुम्ही जाऊ शकता. पण जर तुम्हाला कोणताही ऑप्शन नसेल तर तुम्ही असं एखाद्या डोंगरावरती जरी ट्रेक केला
तर आपली एक चांगली एक्सरसाइज होते। आणि सर्वांना एक विनंती आहे की आपण पण सर्वांनी वेळात वेळ काढून असं बाहेर ट्रेकिंगला गेलं पाहिजे। आपल्या शरीराची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे। तर चला आता आपण आपला पुढचा ट्रेक कंटिन्यू करू। मंडळी ट्रेक करण्यासाठी आलेलो आहेत, पण हे कुसळांनी फार हैराण केलेलं आहे। हे पहा पूर्ण कपड्यामध्ये शूजमध्ये कुसळ भरतात, पण काय करणार, भटकायची आवड आहे म्हणलं हे कुसळ बिसळ हा त्रास थोडाफार होणार, तो सहन करावाच लागणार। तर अजून आम्हाला भरपूर जायचंय वरती। तर चला आता आपण तनू पहिला आपण हा जो डोंगर आहे याच्या सर्वात शेवटी उंच ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय। हाँ खुश ना? हाँ चलो। फायनली आम्ही डोंगराच्या माथ्यावरती पोहोचलो आहोत। यस। तर मंडळी फायनली आम्ही या सह्याद्रीतील एका डोंगराच्या टॉपवरती पोहोचलेलो आहोत। तर तनू आता आपण इकडे पोहोचले, दमला का तू? हाँ भरपूर। हाँ तर असं दमलंच पाहिजे। तर मंडळी आपल्या एक्सरसाइज साठी आपण असे छोटे मोठे ट्रेक केलेच पाहिजे। तर आता आम्ही या डोंगराच्या पठारावरती येऊन पोहोचलेलो आहोत। तुम्ही मागे पाहू शकता एकदम असं सपाट असा या ठिकाणी आपल्याला हा सगळा भाग पाहायला भेटतो। आणि आता आपण हा संपूर्ण डोंगर फिरून पाहणार आहोत आणि बाजूचा पण तुम्हाला व्ह्यूज मी लगेच थोड्याच वेळामध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्या सोबत राहा। तर आता आपण पूर्ण डोंगराचा टॉप फिरून झालेला आहे, म्हणजे आपण एकदम माथ्यावरती येऊन डोंगराचा पूर्ण परिसर फिरून झालेला आहे। आणि मागे पहा एकदम अप्रतिम असं सह्याद्रीचं सौंदर्य आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते। आणि काही म्हणा असं इकडं आल्यानंतर मन अगदी प्रसन्न होऊन जातं आणि आपली एक शारीरिक एक्सरसाइज पण चांगल्या पद्धतीने होते। आणि ही जी अशी आपल्याबरोबर जी आपली छोटी मुलं असतात तर यांना पण ह्या गोष्टीची आवड आपण आत्ताच निर्माण केली पाहिजे। तर हे पण लोक बाहेर असे ट्रेकिंगसाठी गड किल्ले फिरण्यासाठी प्रवृत्त होऊ शकतात आणि पर्यावरण काय असतं, निसर्ग काय असतं याची जाणीव यांना आत्ताच करून दिली पाहिजे, तरच हा आपला पुढे चालून निसर्ग जोपासला जाईल। तर मंडळी अशा पद्धतीने आपण हा डोंगरावरील ट्रेक पूर्ण केलेला आहे। आता आपण थोडंसं या ठिकाणी विश्रांती केल्यानंतर पुन्हा खाली उतरणार आहोत। तर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। तर चला आता आपण थोडासा आराम करू आणि भेटू थोड्या वेळानंतर।
तर मंडळी, या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला एक अशी गोष्ट निदर्शनास आलेली आहे की आपल्यासारखेच कोणतरी पर्यटक ट्रेकर या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. पण एक दुर्दैवाची गोष्ट म्हणजे असं की यांनी या ठिकाणी अतिशय कचरा सोडून गेलेला आहे. तुम्ही पाहू शकता, यांनी खाण्याचे पॅकेट, पाण्याच्या बोटल वगैरे ज्या आणल्या होत्या त्या अशाच या ठिकाणी टाकून निघून गेलेल्या आहे. तर एक विनंती असेल आपल्या सर्वांना की आपण जर कुठे पर्यावरणामध्ये जर असं ट्रिपसाठी, ट्रेकिंगसाठी, कॅम्पिंगसाठी गेलात तर ह्या गोष्टी आपण तिथं सोडून यायच्या नाही आहे. कारण प्लॅस्टिकमुळं पर्यावरणाला फार मोठी हानी होते. तर सर्वांना एक विनंती आहे की असं आपण चुकीचं काम कोणी करू नये. आणि आता आपण हे जे कचरा या ठिकाणी टाकलेला आहे इतर कोणी पर्यटकांनी, हा आपल्याला दिसलेला आहे आणि आपण नक्कीच हा कचरा साफ करून आपल्यासोबत घेऊन जाणार आहे. तर तनू, आपल्याला हा पडलेला कचरा उचलायचा आहे. आपल्याकडे कॅरी बॅग वगैरे असेल तर त्या कॅरी बॅगमध्ये आपण घेऊ, हा कचरा पूर्ण भरून घेऊया. तर फटाफट फास्टमध्ये सगळं जमा कर, हे कचरा हे फटाफट जमा करून. हे पहा, अशा पद्धतीने आपण इतका कचरा जमा केलेला आहे. कचरा थोडाच आहे पण हा जर आपण जमा करतोय तर आपण पण कधी जर असं बाहेर आलात तर आपण ज्या ठिकाणी असा कचरा टाकला असेल तर तो आपल्या सोबत घेऊन जायचे, ही सर्वांना विनंती आहे. तनू, दमला ना? मस्त, पण मजा आली ना जरा? आता परत आपण सुट्टीमध्ये येऊया, है ना? मस्तपैकी एक दिवस आपला असं ट्रेक करायचा, शनिवार रविवार कधीतरी जसं वेळ भेटेल तसं, आहे ना? तर मंडळी, अशा पद्धतीने एक आपला छोटासा डोंगरावरील ट्रेक पूर्ण झालेला आहे. आणि ट्रेक करत असताना आपल्याला जो कचरा भेटला होता तो आपण आपल्या सोबत घेतलेला आहे. आणि आता आपला हा ट्रेक या ठिकाणी संपला आहे. तर आपण आता लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद, जय शिवराय.